मी पहिल्यापासून सांगतो आहोत की तुम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना देण्याचा प्रयत्न झाला, कोर्टानं फेटाळलं. फडणवीस मुख्यमंत्री असताना देण्याचा दुसरा प्रयत्न झाला, हायकोर्टाने ते मंजूर केलं आणि सुप्रीम कोर्टात अडकलं. ते क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे तिथे दाखल आहे. त्यामुळे आमचा पाठिंबा आहे, वेगळं आरक्षण द्या. पहिल्यापासून माझी मागणी आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या, पण त्याच्या पुढे आमचं म्हणणं आहे की त्यांना ओबीसीतून देऊ नका, ओबीसीतून देऊ नका, हे आमचं म्हणणं आहे. आणि त्यावेळेला गावचे लोक विचार करतात की अरे हे तर हे पाटील यांच्या तर टाचेखाली आम्ही काम करतो आणि मग यांना कसं काय तर ओबीसी सर्टिफिकेट आमच्याबरोबर. हा विचार लोकांच्या मनामध्ये आहे. आमचं म्हणणं असं आहे की मग ते कुणबीकरण थांबवा ना आता. आणि जे नवीन जे काय दिलेले आहे तुमचे हे खोटे दाखले दिले असतील, त्यांना सगळ्यांना जे आहे जो नवीन मराठा समाजाला तुम्ही जे आरक्षण वेगळं आरक्षण देत आहात त्याच्यात टाका. जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांची बोलणी झाली, त्यानंतर गुलाल उधळला गेला, ढोल ताशाच्या गजरामध्ये प्रश्न सुटला असे सांगितले गेले. आज पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. म्हणजे कुठंतरी त्यांना दिलेल्या आश्वासनाचा सरकारने भंग केलेला आहे. आणि आम्ही सुचवतोय की आत्ताच्या आत्ता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्रकाशित करा, महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करा आणि 2 तासाच्या आत तुम्हाला जो काही अध्यादेश काढायचा तो काढा. अध्यादेश काढायला विधिमंडळाचं अधिवेशन लागत नाही, पारित करायला लागतं. आणि 2 तासाच्या आत काय परिस्थिती आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर, आमच्यासमोर आणि जरांगे पाटलांच्या समोर येऊ द्या. तुम्ही 20 तारखेची वाट कशाला पाहताय? त्यांच्या जीविताला काही धोका झाला तर त्याची जबाबदारी कोणाची असणार आहे? जे आहे की मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मागितला, तो अहवाल इतक्या घाईघाईमध्ये मागितला गेला. हे आंदोलन जरांगेचं मागच्या 5-6 महिन्यापासून सुरू होतं. त्यावेळेस सरकारला जाग का नाही आली आणि धावपळीमध्ये 16 तारखेपर्यंत ते आक्षेप नोंदवले. आक्षेप नोंदवायच्या अगोदरच अहवाल येतो आणि अहवालामधून सांगितलं जातं हे जे काही गोड बंगाल निर्माण झालेला आहे किंवा एकदा म्हणजे मराठा नेमकं त्या अहवालामध्ये काय आहे आणि अहवालाचा अर्थ कसा लावून ते पुढे जाणार आहेत, ही सगळी संदिग्धता आहे. याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे. आणि ज्या समितीने आयोगाने हे संपूर्ण अहवाल तयार केला त्याच्यावर विश्वासार्हता कशी ठेवायची ओबीसी समाजाने?